नमस्कार मंडळी, मी शर्मिला शिरसाट माझ्या सोनाक्षी किचन या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज मी छान अशी कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहे। बेसन पेरलेली, म्हणजे हे बेसन घेतलं आहे, कांद्याची पात आहे ती बारीक कापून घेणार आहे, हे ओलं खोबरं आहे, लसूण आहे, थोडी कांदा आहे आणि ही मिरची आहे आणि हे थोडंसं लाल तिखट आणि हळद आहे आणि हे मीठ आहे। तर ही भाजी मी व्यवस्थित बारीक कापून घेते आणि तसंच हे जे बेसन आहे ते मी व्यवस्थित भाजून घेणार आहे। छानपैकी मी बारीक भाजी कापून घेतली आहे आणि हे बेसन सुद्धा मी भाजून घेतलं आहे। हे जास्त पण भाजायचं नाही, कारण ज्यावेळी आपण ते भाजीवरती घालणार त्यावेळी ते कच्चं राहू नये म्हणून बेसन थोडं भाजून घ्यायचं। तर आता मी ही कढई घेतली आहे, कढईमध्ये मी तेल घालून घेते। तर हे तेल चांगलं तापलं आहे, त्याच्यामध्ये मी ही राई घालून घेते। त्याच्यामध्ये मी थोडासा कांदा घालते, त्याच्यामध्ये मी लसूण घालते आहे, त्याच्यामध्ये मी ही ओली मिरची घालते, तर या कांद्यामध्ये मी हे मीठ घालते आहे। तर हा कांदा जास्त पण शिजू नाही द्यायचा, त्याच्यामध्ये मी हे हळद आणि मसाला घालते। त्याच्यावरती मी ही भाजी घालते आहे, चांगले मिक्स करून घ्यायचे। हे परतून घ्यायचे। तर ह्या भाजीवरती हे पाणी ठेवून ती वाफेवर शिजून घ्यायची, आतमध्ये पाणी नाही घालायचं। तर आता आपण भाजी चेक करायची, म्हणजे हे ताटावरती पाणी ठेवलं आहे ते काढून घ्यायचं। तर हे बघा, ही भाजी शिजली आहे। आता ह्या भाजीवर हे जे आपण भाजून घेतलेलं जे बेसन आहे ते वरती असं पेरून घ्यायचं। तर बेसन पण आपलं भाजलेलं आहे, त्याच्यामुळे काही त्याचा कच्चेपणा काही लागणार नाही। तर हे बेसन असं पेरून घ्यायचं। तर आता बेसन मी पेरून घेतलं आहे, त्याच्यामुळे हे बघा कसं झुणक्यासारखं ते घट्ट घट्ट झालेलं आहे। तर आता आपण, कारण बेसन भाजलेलं आहे त्याच्यामुळे काय भाजीला कच्चेपणा येणार नाही आहे आणि ते काही कच्चं लागणार नाही। तर आता आपण हे ओलं जे खोबरं आहे ते घालून घ्यायचं। आणि त्यावरती हे थोडंसं खोबरेल तेल घालायचं, त्याने एक छान टेस्ट येते। तर अशा प्रकारे आपली ही कांद्याच्या पातीची भाजी म्हणा किंवा झुणका म्हणा तयार झालेला आहे। अतिशय उत्कृष्ट लागतो भाकरीबरोबर, चपातीबरोबर। तर तुम्ही पण नक्कीच करून बघा।
तर अशा प्रकारे ही कांद्याच्या पातीची भाजी म्हणण्यापेक्षा मी झुणकाच म्हणेन तयार झाला आहे. अतिशय उत्कृष्ट असा हा लागतो. तुम्ही पण नक्कीच एकदा जरूर करून पहा.